कोण कोण सामील होतं आमच्यापैकी, म्हणून तू आम्हाला 8-9 वर्ष या सह्याद्रीच्या ऊन वारा पाऊस घेत भिंडत ठेवलं. त्याचबरोबर तुला आमच्यापैकी कोण कोण सामील होतं त्यांची तू नावं जाहीर कर. त्यावेळेस संभाजीराजांनी सांगितलं आमची अशी औलाद नाही कुणाच्या पाठीत खंजीर, जे आमचे झालेत ते आमचेच आहेत. आणि त्यानंतर त्याला सांगितलं तुझ्या किल्ल्यांच्या चाव्या कोण देऊ शकतं, तुझे खजिना कोण सांगू शकतं. त्यावेळेस संभाजीराजांनी सांगितलंय हा खजिना सांगायला प्रत्येक घराघरात संभाजी जन्माला येईन, पण तुला खजिना कळायचं नाही. आणि मग त्यांना महत्वाचा प्रश्न विचारला, तू जर तुझा हिंदू धर्म सोडून मुस्लिम होत असतील तर आमचे आलमगीर साहेब कदाचित तुला माफ करतील. मग मात्र संभाजी महाराज भयंकर चिडलेत. आमच्या आबासाहेबांनी हिंदवी स्वराज्य हिंदूंच्या रक्षणासाठी सुरू केलं आणि तुम्ही आम्हाला सांगताय खुशाल धर्म सोड म्हणून. जसा नेताजी पालकरांना कुली खान केलं होतं, त्यांना वाटलं सहज संभाजीराजे सोडतील, पण तो राजा आहे. राजाने जर बदलला धर्म तर प्रजेला बदलावा लागला असता, आणि म्हणून संभाजीराजे धर्म बदलायला नकार देतात. त्याच ठिकाणी संभाजीराजे दाडावून सांगितलं जगल तर हिंदू धर्मात आणि मरल तरी हिंदू धर्मात. अशा प्रकारचं वक्तव्य इथं केलेलं आहे. त्यांच्या दरबारातील ते लेखकांना लिहून ठेवावं लागलेलं आहे. आता आपण तुम्हाला सांगितलं औरंगजेबाच्या दरबारातील नोंदींचा अखबार म्हणून जो खंड आहे 6वा, त्याच्यामधले अनेक वर्णन आहेत, त्याच्यापैकी हे एक वर्णन आहे. आणि अशा प्रकारे संभाजीराजांना 2-3 प्रश्न विचारले. संभाजीराजे आता झुकत नाहीत ना. मग औरंगजेब येतो, त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुला अनेक प्रकारच्या शिक्षा दिल्या जातील, तुला जीवदान देणार होतो आम्ही, पण संभाजीराजे तरीही तयार होत नाहीत. आणि संभाजीराजे जर त्यावेळेस तयार झाले असते तर जवळजवळ 26 दिवस संभाजीराजांवर ह्या दरबारामध्ये अत्याचार केलेत. काय अत्याचार केला होता आपल्या राजांवरती. एक दिवस डोक्याची केस हाताने उपटून काढावीत, पकडीने नख उपटून काढावीत, पकडीने दात काढावेत संभाजी महाराजांचे. सुरुवात कवी कलशावरती व्हायची आणि शेवट संभाजीराजांवरती व्हायचा. हे सगळं दृश्य पाहिलं आणि त्याच वेळेस तो औरंगजेब तिथला उठतोय, बिछातावरती एरझर घालतोय आणि एरझर घालता घालता एकाकी पश्चिमेकडे तोंड करतो आणि कुराणातले आयते पडायला लागतोय, नमाजाच्या रुखवता पडायला लागतोय गुडका टेकून. आणि संभाजीराजांनी कवी कलश समोर पाहतात ते. संभाजीराजांना माहिती संभाजीराजांचं मन सुद्धा कवी मन होतं. त्यांचे नखशिखा, नायिका भेद असन, बुधभूषण असन, असे अनेक ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर कवी कलश तर शीघ्र कवी, सहज एखाद्या गोष्टीवर सहज काव्य शिकावं म्हणूनच त्यांना